भोंदू खरातला जे भेटले त्यांची HIV चाचणी झाली पाहिजे. वडेट्टीवार यांच्या विधानाने राज्यात खळबळ, केली मोठी मागणी. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य सरकारवर मोठी टीका केली जाते आहे. अशोक खरातने मंत्र तंत्र विद्येच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचं म्हटलं जात आहे. तसेच काही धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. विशेष म्हणजे या भोंदूबाबतचे अनेक मंत्री बड्या नेत्यांची उठबस होती आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर याचा राजीनामा द्यावा लागला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता विरोधकांनी मोठी मागणी केली आहे. खरातसोबत ज्यांचे फोटो आहेत अशा सर्वच मंत्री नेत्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. सोबतच या प्रकरणात HIV चाचणीचा थेट सभागृहात उल्लेख करण्यात आला. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. विधानसभेत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर चर्चा चालू असताना काँग्रेसने स्थगन प्रस्ताव आणला. त्यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. भोंदूबाबाला जे जे भेटले आहेत ते व्हिडिओ क्लिपमध्ये आले आहेत. त्या सगळ्यांच्या मोबाईलचे CDR तपासले पाहिजेत अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच भोंदूबाबाला जे जे भेटले त्या सगळ्यांचे HIV टेस्ट करून घ्यायला हवी असं मत सरकारनेच या चाचण्या करून घ्यायला हव्यात, नाहीतर सगळे संसर्गाने मरतील अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र आता कुठे चालला आहे आणि आमच्याबरोबर आमच्या 2-3 लोकांना पण बोलू द्या. फार गंभीर विषय आहे हा. नाशिकचा हो पाणीच दिलेल्याचा विषय आहे. कोणतं पाणी तेही सांगतो ना. ओशोक पाणी दिलेला ते पण सांगतो. अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला. ते पण सांगतो ना. जेवढे भेटलेत ना त्या भोंदूबाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाही तर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील. त्यामुळे थांबा जरा. अध्यक्ष महोदय, या अशोक खरात या भोंदूबाबांनी जे महाराष्ट्रामध्ये हा भोंदूबाबा हा ज्योतिष्य सांगतो, काय सांगतो, देवाचा अवतार सांगतो आणि अनेक जवळपास 100च्या वर याचे कारनामे पुढे आले, त्याचे व्हिडिओ क्लिप पुढे आलेले आहेत. देवाच्या धर्माच्या नावाने फसवणारे जे काही भोंदू तयार होत आहेत महाराष्ट्रामध्ये, प्रगत महाराष्ट्र म्हणतो आम्ही, पुरोगामी महाराष्ट्र, सगळ्या दृष्टीनं पुढे जाणारा महाराष्ट्र, आणि यामध्ये असे जे काही अडकले जात आहेत. अध्यक्ष महोदय, यामध्ये राजकीय क्षेत्रातील लोक, काही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत आणि त्याच्याबरोबरच या सगळ्यामध्ये काही महसूल विभागाचे अधिकारी आहेत आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय जे काही त्यांच्या बरोबर खरं तर या सर्व जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे. या सर्वांना जे घाणेरडं कृत्य, अशोभनीय, म्हणजे हा ओशोक नावाचा जल तयार करायचा, ओशोक, आणि काही लोक तर ते ओशोक जल घ्यायसाठीच जायचे आणि हा ओशोक जल त्याच्यामध्ये तो वियाग्रा टाकायचा. ते सुद्धा तुम्हाला माहित आहे. त्यावेळेस गुलाबरावजी, त्यावेळेस ते कोण देणारे होते, कोणाचा आग्रह होता ते पण मानायला लागलो ना तर मग चुकीच्या दिशेने जाईल. ते देण्यासाठी कोणी आग्रह केला त्याचं नाव मी घेणार नाही, कारण मी नोटीस दिली नाही म्हणून. पण आता तुम्ही मला त्यावर भाग पाडू नका. माझी तुम्हाला विनंती, 35ची नोटीस दिली आहे. अध्यक्ष महोदय, ह्या भोंदूगिरीमुळे पूर्ण महाराष्ट्राची बदनामी झाली आहे, संपूर्ण देशामध्ये, आणि ह्यामधून महाराष्ट्राच्या बदनामी बरोबरच ज्या दिवशी हे सगळं प्रकरण पुढे आलं, एका हॉटेलमध्ये 3 IAS अधिकारी त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून मदत करत होते, हॉटेलमध्ये बसले होते. IPS अधिकारी त्यांनी त्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे. त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला. आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मान शर्मेने खाली गेली, अशा प्रकारचं एक मोठं लाजवणारं आणि शर्मेनं मान खाली घालणारी ही घटना. अध्यक्ष महोदय, म्हणजे आमच्याकडे जी माहिती प्राप्त होत आहे या संदर्भात
केवळ SIT नेमून हा प्रकरण काही संपणार नाही. अरे खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या महिलांच्या अधिकारासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी तिथे त्यांना बसवलंय संविधानिक पद देऊन, त्या जाऊन तिथे त्या भोंदू बाबांच्या पायात पाय धुतात आणि अशा व्यक्तीला अशा प्रवृत्तीला समर्थन करतात. अध्यक्ष महोदय, अनेक मंत्रिमंडळातील मंत्री त्या भोंदू बाबाचे दर्शन घेतात. भगवानचा होता, ईश्वराचा होता. अरे थोडी तरी शपथ घेताय, पण तिथे जाताना या भोंदूकडे जाताना थोडा तरी विचार करून जायला पाहिजे. माणूस कर्तृत्वाने मोठा होतो. अध्यक्ष महोदय, हात दाखवून भोंदूगिरीवर विश्वास ठेवून ज्योतिषावर विश्वास ठेवून माणूस मोठा होत नाही. पण काही लोकांनाही सवय लागली, तांत्रिक मांत्रिक हात बघून किंवा भविष्य बघून सगळं जे काही आहे ह्यामधून अध्यक्ष महोदय फार वाईट ही घटना आहे. अनेक महिलांचं शोषण झाल्याची संपूर्ण व्हिडिओ समोर येत आहेत. आणि हे भोंदूगिरी इथेच नाही, किती लोक, किती महाराज असे किती अनेक जण तयार झाले. काल परवा एक थोरात नावाचा कीर्तनकार 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतोय, 16 वर्षाच्या, आणि इकडे खरो कीर्तन सांगत आहे. म्हणजे आतून पुढून कीर्तन आणि आतून तमाशा. कुठे चाललंय हे सगळं? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? अनेक जणांची नाव आली. माझी विनंती अध्यक्ष महोदय, हे धर्मांधपणा काही दाखवून धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने या सर्व जवळपास 100च्या वर क्लिप आहेत. अध्यक्ष महोदय, ही महाराष्ट्राची लाज घालवली आहे आणि यामध्ये जेवढे सामील आहेत तेवढ्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजेत. 6 आरोपी केले गेले पाहिजेत. जेवढे अधिकारी आहेत, IAS अधिकारी, IPS अधिकारी, मंत्रिमंडळातील काही मंत्री आहेत, यांचे राजीनामे पहिल्यांदा घेतले पाहिजे. या भोंदू बाबाला साथ दिली आहे, या नालायक माणसाला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.